साधीशी पालक भाजी, पण आजवर कधी अशी खाल्ली नसेल. कांदा, आलं लसूण पेस्ट, दही, बेसन घालून बनवा अशी खास पालक भाजी. भरपूर प्रमाणात लोहयुक्त कॅल्शियम ए, सी, रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी, विटॅमिन सी जीवनसत्व असणारी, शिवाय हाडे मजबूत करणारी अशी ही पालकची भाजी आज आपण बघणार आहोत. तेही मी आता पालकची भाजी इथे कापून घेतलेली आहे, बारीक कापून चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे, नितळायला ठेवली आहे. तर आपण आता गॅसवरती कढई ठेवली आहे, तिकडे जाऊया. तेल छान तापलंय, 2 पळ्या तेल घातलंय. इथे बारीक चिरलेला कांदा आहे, तो घालून घेऊया. मीठ घालूया. कांदा छान आपला भाजत आलाय. इथे आलं लसूण पेस्ट आहे, ती घालूया. लाल मिरची पावडर 1 चमचा, बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालूया. धने पावडर, एक चमचाभर आपण बेसन घेतलंय, चणा डाळीचं पीठ, ते घालणार आहोत. ते छान भाजून घ्यायचं तेलामध्ये, सगळं पाणी शोषून घेणार ते. आता ही पालक आहे, ती घालूया. परतून घेऊया छान. परतून घेतली छान. आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया. झाकण खोलून बघूया आपण. अर्धी वाटी दही घालायचं. दही घालताना हलवून घ्यायचं. हलवत राहायचं, ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही दुधाच्या फाट. आता 2 मिनिटं आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत शिजण्यासाठी.
झाकण खोलूया आपण. आता ह्याच्यावरती आपण एक छोटासा तडका करणार आहोत. फोडणी पात्रात आपण 1 चमचा तेल घालणार आहोत. एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत. जिरे छान तडतडले की लाल मिरच्या घालणार आहोत आणि सोबतच छोटा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत रंगासाठी. आता आपली फोडणी झालेली आहे. गॅस बंद करूया. त्याच्यावर घालूया आपण तडका हा. आपली पालकची भाजी तयार आहे. गॅस बंद करूया आपण. अशी ही गरमागरम पालक भाजी तयार आहे. अशा सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागातली भाजी बघायला विसरू नका. खूप भन्नाट आणि भारी आहे. पुढचा भाग नक्की बघा.